तालुका जिल्हा वाशिममधलं पांडव उमरा हे गाव आहे. एक शेतकरी आहेत, रस्त्याने जाता मला भेटले. एकाच ठिकाणी 3 पिकं त्यांनी घेतलेत. हळद आहे, गोबी आहे आणि त्याच्यासोबत सोयाबीन आहे. 3 वर्षापासून हे करतात आणि ते रेग्युलर कर्ज म्हणजे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. ते नियमित कर्ज का भरू शकतात त्याचं उदाहरण आहे की शेतीमध्ये ते प्रयोग करत आहेत. आत्ता फवारणी करत होते. फवारणी एकाच पिकाला होती आहे, पण त्याचा फायदा 3ही पिकांना होतो आहे. तसंच त्याला पाणी द्यायचं आहे, याचा खर्च करायचा आहे. 3 पिकांचा खर्च एकाच वेळी करता येतो, त्यातला फायदा. नियमित कर्ज भरणारे शेतकरी सध्या कर्जमाफीच्या याद्या लागत आहेत. अर्थातच नाराजी असणं स्वाभाविक आहे, कारण त्यांनी नियमित कर्ज भरलं आहे. प्रोत्साहन मिळणार आहे त्यांना 50,000 रुपयांचं. पण आता याद्या गावात लागल्यात का कर्जमाफीच्या? ग्रामपंचायतमध्ये एक यादी लागली पहिली, हां. बाकी नाहीत लागली. गावात बरंच कर्जमाफ झालं असेल हो, बरेच लोकांचं. ज्यांचं नाव लागलं त्यांना. हो, गाव पांडव उमरा काय गाव पांडव उमरा. हां. किती शेती आहे सगळी तुमची? 10 एकर. 10 एकर आहे. आणि जे तुमचं कर्ज खातं आहे हो, तर नियमित भरता की? नेहमी भरतो. किती घेतलं होतं मागच्या वेळी कर्ज? 1,80,000. मागच्या या म्हणजे आता या या हंगामासाठी हंगामासाठी. 81 घेतलं. हो, नियमित भरता? नेहमी भरतो. आणि नियमित कर्ज भरल्याचे आणि न भरल्याचे काय फायदे आहेत बरं? आता न भरल्याचे काय फायदे आहेत? न भरणारा माफ झालं. हं. भरणारा काय आता भेटतील ते खरं नाही तर काय खरं नाही. मागच्या वेळेस म्हणत 50 देतो 50 देतो, काय दिलंच नाही. हं. असा आहे ते फायदा. मागच्या वेळी का नाही भेटले? बँकेला विचारलं असेल ना? विचारलं तर ते म्हणत काही जणांचे जेवढे आम्ही वरून आले तेवढ्या जणाला दिले हं. असे म्हणत. तुमचं आलं नाही? आमचे नाही, बरेच जणांचे नाही झाले. आमचंच नाही, बरेच जणांचे नाही झाले. नियमित कर्ज भरल्यावर काय त्याच्यात काय फायदा होतो बरं? म्हणजे दरवर्षी घेता ते येतं? काय फक्त 12 महिने व्याज नाही लागत आहे, बाकी तर काय फायदा नाही. म्हणजे बिनव्याजी कर्ज 12 महिने वापरायला भेटतं? हो, तेवढाच एक फायदा तेवढाच त्याच्यात एक आहे. फायदा. पण थकीत ठेवल्यावर मग त्याला व्याजावर व्याज व्याजावर व्याज लावतात, मग नंतर माफ नाही झालं तर. आता गावात ज्यांना कर्ज भेटलंय हां, त्यांचं व्याजावर व्याज लागलेलं भरपूर असेल, कारण हो, काही व्याजावर व्याज 16% लागलेलं भरपूर आहेत. हं. पण त्याने काय भरले नाहीत, त्याच्याने ते माफीत बसले. आता हे तुम्ही 2-3 पिके एकदाच घेता, म्हणजे शेतीत चांगला प्रयोग करता वेगळा तुम्ही अशा हो. विदर्भासारख्या ठिकाणी, म्हणजे पाणी नाही काही नाही हो, तरी हो. अडचणीमध्ये ते प्रयोग करताय. हो, जर कर्जातून मुक्त व्हायचं असेल, म्हणजे कर्ज घेऊन कर्जबाजारी व्याजावर व्याज व्याजावर व्याज येऊ द्यायची वेळ नसेल, हो, तर काय केलं पाहिजे बरं शेतकरी? हे असेच काहीतरी करून पाहिजे, फेरबदल शेतीत. शेतीतले प्रयोग जरा. हो, आणि हे जे पिकाचा भाव असेल किंवा हे असेल, त्याने कशी मदत होईल बरं? जर समजा पिकाला चांगला भाव भेटला, चांगला भाव भेटला तर कर्ज गिर्ज राहत नाही शेतकऱ्यावर, सगळं निलवून जातं. सगळं नील होते. बाकी तर काय अपेक्षा नाही तशा दुसरे. भावच भेटले पाहिजे. फक्त शेतकऱ्याला कर्ज माफी नाही केली तरी घोर नाही, पण भाव भेटले पाहिजे. आता मग नियमित कर्ज भरणाऱ्यांचं काय मत येतं ह्या कर्जमाफीवर? आता नेहमी कर्ज भरण्याचं आता पुढे चालू नाही, हे पण भरणार नाहीत बाकीचे कर्ज. आता एकदा घेतले की त्याला मिळते माफी, तर हो, कशाला भरायचं? मिळते माफी. आता काय कोणाची काय जप्ती नाही लागली का, कोणाच्या असं बँक आली नाही. हां, म्हणजे बँक काय दारात येऊन बसत नाही. हो, म्हणजे एक सवय लागते व जे भरतात त्यांनाही वाटतं की हो, जे भरते त्याला वाटते. त्याच्याबरोबर आता हे भरणारे वाटते की बाबा न भरून काय फायदा आहे, भरूनच काय फायदा आहे, न भरलंच पुरलं. तर हे आणि तुमच्या गावात लाईट बिलचं काय, वीज बिल माफी? वीज बिल शेतीतले जा काय अजून बिल गेलं आले नाही, तर तसं काय दडपण नाही आलं की बिल भरा म्हणून. बिलच बंद आहे सध्या. हो, बिल बंद आहेत येणं. तर आता साधारण किती वर्षापासून भरलेलं नाही बरं तुम्ही? 10 वर्ष झाले असतील भरेल नाही. म्हणजे गावात 10 वर्षापासून बिलच भरत नाही कोणीच नाही भरत आहे. फक्त आमचं एक घरही 3 फेजवर मीटर आहे, त्याचं आम्ही बिल भरतो नेहमी चालू. गावातलं? हो, गावातलं. पण शेतात म्हणजे गावातलं कोणीच भरत नाही? गावातलं लय असं बिल कोणी असेल मग नाही. पेंडिंग. हो. शेवटचं बिल पाहिलं तेव्हा किती पेंडिंग होतं? तेव्हा 60,000 रुपये होते. 60? कधी बघितलं होते? 2-3 वर्ष झाली. 3 वर्षापासून म्हणजे लाखावर गेलं असेल आता. हो, लाखावर गेलं, लाखाच्या वर गेले असं. म्हणजे माफ झालं तर तेवढे लाखभर रुपये माफ होत आहेत हो, आता यादी आल्यावर. यादी आल्यावर. तर वीज बिल माफीचा फायदा गावोगाव होतो आहे, पण फक्त कर्जमाफी जे नियमित भरतात त्यांची कुठेतरी नाराजी की 50,000 रुपयातच समाधान मानावं लागणार आहे. त्यांनी पूर्ण कर्ज भरलेलं आहे. ज्यांनी थकवलं त्यांना कर्जमाफी झालेली आहे. पण ते हे सांगतात एक शेतकरी की अशी सवय लागते की यावेळी कर्ज थकवलं तर कधी ना कधी माफ होईल, एक चुकीचा पायंडा पडतो असं त्यांचं मत आहे. वाशिम जिल्ह्यातले हे प्रयोगशील शेतकरी आहेत.